हाय एव्हरीवन. तर आपली सिरीज चालू आहे ना हाऊस क्लिनिंगची, तर त्याच्यातलाच हा तिसरा दिवस आहे. तर मी म्हणलं आधी ना हॉलची साफसफाई करून घ्यावी. मग सगळ्यात आधी हॉलमध्ये आले, सोफा वगैरे थोडासा आवरून ठेवला आणि थोडीशी जाळी वाटली मला, म्हणून ती जाळी काढली आणि रोज लागणारे स्वेटर हे व्यवस्थित घडी घालून ठेवले. मग लगेच हॉल झाडून घेतला आणि म्हणलं चला आज आहे तिसरा दिवस. तर हाय एव्हरीवन. तर आता आपल्याला सुरुवात करायची आहे. तर फ्रीज आवरणार आहे, नाही फ्रीजच्या आतला आवरणार आहे. तर आपण सुरुवातच फ्रीजच्या वरच आवरल्यापासून केली, तर ते तसंच मेंटेन राहिले, तुम्ही बघू शकतात. आणि काय माहिती आज सकाळी कसं काय की माझ्या हातून हे फ्रीजच्या आतलं जे ड्रॉवर असतं ना टोमॅटो वगैरे ठेवायचं तेच तुटून गेलं. तर माझ्या फ्रीजला ना जवळपास आता 11 ते 12 वर्ष झालेली आहेत, पण फ्रीज न खूप व्यवस्थित आहे, म्हणून ना मला फ्रीज टाकून नाही द्या वाटत आहे, म्हणजे एक्सचेंज करा वाटत नाही असं म्हणायचं होतं मला. तर बघू शकता तुम्ही किती घाण आहे. तर मी एक सोल्युशन बनवलं क्लिनिंगसाठी फ्रीजच्या. तर हे सोल्युशन कोणतं आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच कमेंट करा. ह्याच्याने ना फ्रीज खूप क्लीन होतं आणि मेन म्हणजे जो भाजीपाल्याचा वास फ्रीजमध्ये येत असतो ना तो वास सुद्धा भाज्यांचा येत नाही फ्रीजमध्ये. तर कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच त्याच्यावर एक छोटासा मिनी व्लॉग घेऊन येईल. मग त्याच्यानंतर ना पूर्ण फ्रीजनं क्लीन केलं आणि मी साधे इथे आपल्या घरातले कॉटनचे कापड तुकडे जे असतात ड्रेसचे वगैरे ते असे वापरत असते, कारण आपल्याला हे क्लीन केल्याच्या नंतर हे कापड मात्र टाकूनच द्यायचं असतं. त्यासाठी कुठलीही नॅपकिन किंवा कुठल्याही ऑनलाईन वस्तू द्या कागदी काय हे फलानं धिमकानं तसलं काहीच वापरत नाही, कारण ह्याचा वास एवढा स्ट्रॉंग असतो ना. तर हे कापड किती वेळाही धुतलं तरी ते रियूज होत नाही आणि बऱ्याच वेळा धुतल्याच्या नंतर ना ह्याच्यातला स्मेल जातो. त्याच्यामुळे मी असं घेते की ते त्याला नंतर रियूज आपल्याला करायचंच नाहीये. तर व्यवस्थित आधी फ्रीज पुसून घेतलं, कारण बरेच दिवस झालं ना घेतलं नव्हतं. तर एवढा सगळा पसारा निघायला तर फ्रीजमधून. आता काही गोष्टी याच्यातल्या टाकून द्यायच्या आहेत, त्याही टाकून देण्यासाठी वेगळ्या काढून ठेवलेल्या आहेत. आधी म्हणलं पहिला फ्रीज क्लीन करून ठेवावं, म्हणजे कसं वाऱ्याने सुकतं तोपर्यंत आणि जो स्मेल आहे फ्रीजमधला तो सगळा जातो. त्यानंतर जे आतले पॉट्स वगैरे आहेत, म्हणजे आतले जे भांडे आहेत तेही काढून घेतले आणि त्यालाही व्यवस्थित क्लीन करून आणलं आणि त्यांना पण कोरड्या अशा कॉटनच्या कापडाने तेही यूज करून घेतले. मोस्टली फ्रीजमधले प्रत्येक असे जे भांडे आहेत ते निघतात, म्हणजे ट्रे वगैरे निघत असतील तर काढा. तर अशा प्रकारे फ्रीज आवरून घेतलेलं आहे आणि आता छान असं सेट झालेलं आहे. भाज्या ठेवण्यासाठी ना मी ते बॉक्सेस मागवलेले आहेत ऑनलाईन, लवकरच येणार आहेत, तोही व्हिडिओ तुमच्यावर शेअर करणार आहे. तर एवढं छान दिसत होतं आज माझं फ्रीज. चला बाय.